नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. 2-3 दिवस काही अनिवार्य कारणामुळे व्हिडिओ होऊ शकला नाही, त्याच्यासाठी क्षमा मागतो. आज दिल्लीमध्ये महाराष्ट्राला घेऊन एक हलचल आहे, की मागच्या विधानसभेमधल्या अभूतपूर्व यशानंतर नाना पाटोलेकडनं बहुतेक राजीनामा घेतला जाईल आणि हर्षवर्धन सपकाळचं नाव चाललंय महाराष्ट्राच्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी. बुलढाण्याचे सपकाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मुकुल वासनिक त्यांचे एकीकाळचे गुरु. नंतर मग त्यांनी गुरुला सोडलं, राहुल गांधीच्या टीममध्ये गेले. मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात सेक्रेटरी म्हणून तिथे त्यांनी काम केलं आणि सध्या राजीव गांधी पंचायती राज संघटन आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत. कमीत कमी सध्या तरी ते इमानदार आहेत असे सगळे ग्वाही देत आहेत. परंतु पदावर बसल्यावर पुढे काय करतील आणि त्यांच्या पुढे सर्वात मोठी जी म्हणजे चॅलेंजेस आहेत, ते नाना पाटोलेंनी बर्बाद केलेल्या पार्टीला पुन्हा कसं उभं करायचं आणि सामान्य कार्यकर्त्यांचा पुन्हा पार्टीमध्ये कसा विश्वास करायचा ते करायचं होतं. ही आता बातमी कानावर आली म्हणून त्यासोबत शेअर करतो. परंतु आज ज्या बातमीवर मला बोलायचं होतं ती ही, की नवनीत राणा पूर्व खासदार अमरावती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रात धारणे आणि चिखलदरा एरियामध्ये जवळजवळ 22 गावं अजूनही अंधारात आहे, तिथं वीज पोहोचलीच नाही आणि यासाठी कमीत कमी 56 करोड रुपये सँक्शन करून त्या गावांना वीज पुरवण्यात करण्यात यावी अशी मनधरणी नवनीत राणांनी केली देवेंद्र फडणवीसांकडे. त्यांनी सांगितलं की अमरावती जिल्ह्यात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवायचा आहे, त्यासाठी जवळजवळ 64 करोड रुपये लागतील, तेवढी पुन्हा तुम्ही सँक्शन करा. आणि पुढे ते म्हणतात की चिखलदरा, धारणी हा जो आदिवासी एरिया आहे, जो भले चिखलदरा आपण त्याला सर्वात मोठं विदर्भातलं थंड हवेचं ठिकाण जरी म्हटलं तरी ते सगळं आपल्या जागी ते सर्व ठीक आहे, पण तिथे वास्तविक स्थिती काय आहे? त्या क्षेत्रामध्ये वीज नाही, पाणी नाही, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांपासून ते सगळं क्षेत्र वंचित आहे आणि शासकीय कर्मचारी हेडक्वार्टरला नसतात किंवा ऑफिसमध्ये मिळत नाहीत, कारण तिथे कसलीही सोय नाही. शिक्षक सुद्धा शाळेत जात नाहीत, त्यामुळे शिक्षणाचे वांदे झालेले आहेत. 100च्या वर अशी गावं आहेत की जी अजूनही महामंडळाची एसटी तिथे जात नाही. आणि हे सर्व सांगत असताना नवनीत राणा पुढे म्हणाल्या की तुम्ही जेव्हा पालकमंत्री होते अमरावतीचे, तेव्हाही ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या आणि तुम्ही मला त्यावेळेला प्रॉमिस केलं होतं. आता तुम्ही पालकमंत्री जरी नसला तरी मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, कमीत कमी याकडे तुम्ही लक्ष द्याल अशी आशा आहे. 24 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि त्या नात्याने आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री. मग 4 ऑक्टोबर 2023 नंतर ते पालकमंत्री पद जे आहे ते चंद्रकांत दादांकडे दिलं आणि ते चंद्रकांत दादांना पनिशमेंट पोस्टिंगच होती, कारण एक जिल्हा त्यांच्याकडे सोलापूर आणि दुसरा अमरावती, एवढी मोठा आणि त्यांची स्वतःची कॉन्स्टिट्युएन्सी पुण्याची. ते पुण्याचे पालकमंत्री होते. अजित पवार जेव्हा जॉईन झाले तेव्हा अजित पवारांना ते पालकमंत्री पद देण्यात आलं, पुन्हा रिशफल झालं, त्यामध्ये ते अमरावतीकडे गेले. पण माझा सांगण्याचा हेतू असा की नवनीत राणा 5 वर्ष खासदार होत्या. त्या 5 वर्षात त्यांनी काय पाठपुरावा केला या सगळ्या गोष्टीचा. 56 करोड रुपये पाहिजे,
22 गावात अंधारात आहेत, अजून वीज पोहोचली नाही. आणि त्यांचे पंतप्रधान म्हणतात की भारत असा देश आहे की प्रत्येक गावागावात वीज पोहोचलेली आहे. तसं गावही नाही जिथे वीज नाही. पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा ते बोलतात तेव्हा सांगतात की भारतात आता एकही गाव बिना लाईटचं नाही आहे आणि ती 22 गावं तुम्ही स्वतः सांगता इथे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असताना तुम्ही त्यावेळेला तुमचं सरकार होतं, त्यावेळेला तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे होता. तेव्हा तुम्ही खासदारही होत्या. तेवढं असून सुद्धा ते काम का होऊ शकलं नाही? कारण त्यावेळेला तुमचं लक्ष आपल्या लोकसभा क्षेत्रामधल्या उणिवांची भरपाई करण्याच्या पेक्षा हनुमान चाळीसा वाचण्यात जास्त होतं. तुम्ही आणि तुमचे पती मुंबईला ठाण मारून बसले होते की तुम्हाला उद्धव ठाकरेच्या घरासमोरच हनुमान चाळीसा वाचायची आहे. तुम्ही हनुमान चाळीसा कुठे वाचू शकता, कोणी तुम्हाला बंधन घालणार नाही. पण तुमचं म्हणणं होतं की आम्ही हनुमान चाळीसा याच्यासाठी वाचतोय की उद्धव ठाकरेंना अक्कल यावी. म्हणजे तुम्ही त्यांना बेअक्कल घोषित करून त्यांच्या घरासमोर हनुमान चाळीसा वाचणार होते. कोण माणूस ज्याला थोडी तरी अक्कल आहे तो असा करू देईल? उद्या मी जर पंतप्रधानांच्या घरासमोर हनुमान चाळीसा वाचतो म्हटलं तर ते मला बसू देतील का? आणि हे म्हणून जर म्हटलं की भाई पंतप्रधानांना अक्कल यावी म्हणून मी बसतो, तर मला अरेस्टच करायलाच पाहिजे. आणि मग ते अरेस्ट झाले, एवढं मोठं नाटक झालं. फक्त पब्लिसिटीमध्ये राहायचं आणि पेपरमध्ये हेडलाईनमध्ये यायचं आणि टेलिव्हिजनमध्ये बाईटमध्ये राहायचं, यासाठी हे दोघे नवरा बायको 5 वर्ष खपत होते. आता सत्तेच्या बाहेर आहेत. म्हणजे कमीत कमी मॅडम तरी आता सत्तेच्या बाहेर आहेत. निवडणूक हारल्या. त्यानंतर त्यांना आता काहीच काम नाही, त्यामुळे चिखलदरा आणि धारणीतले लोकांबद्दल त्यांना पुळका यायला सुरू झालं. आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर हनुमान चाळीसा वाचणार का? जर हे 56 करोड रुपये देऊन जर हे 22 गावांना अंधारात दूर नाही झालं, तिथे 100 गावात एसटी सुरू नाही झाल्या, किंवा अमरावतीला 64 करोड रुपयात नवीन ट्रान्सफॉर्मर नाही मिळालं, तर नवनीत राणा आता देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर हनुमान चाळीसा वाचणार की आता त्यांचं हनुमान चाळीसा मधलं जी आस्था असते माणसाची, जी भक्ती असते ती संपुष्टात आली? प्रश्न हा आहे. आणि तुम्हाला जर वाटतं की हनुमान चाळीसा खासदारांनी वाचून जर जनतेचे प्रश्न सोडत असेल, तर अमरावतीला मी तुम्हाला मंच देतो राष्ट्र महाराष्ट्राकडनं. त्या मंचाचा खर्च आम्ही उचलू. तुम्ही रात्रंदिवस तिथे अनुष्ठान मांडून रोज हनुमान चाळीसा 1000 वेळा म्हणा. कधी तर कमीत कमी काही होईल. जर तुम्हाला वाटत असेल की हनुमान चाळीसा वाचून हे प्रश्न सुटत नसतील, तर मग त्यावेळेला तो मूर्खपणा तुम्ही का केला? तुम्ही खासदार होते. तुमच्यावर जो खर्च होत होता त्या लोकांच्या टॅक्सपेयर्सचा होता, करदात्यांचा होता. तुमचं राहणं दिल्लीमध्ये, तुम्हाला फ्री बिजली, फ्री पाणी, तुमचे भत्ते, हे सगळे तुम्हाला याच्यासाठी मिळायचे की तुम्हाला तुमच्या लोकसभा क्षेत्रासाठी काम करायचं होतं. पण तेव्हा प्रश्न फक्त तुम्ही चर्चेत आणून संपवले. आणि आता कोणीही तुम्हाला विचारत नाही, कुठेही तुम्हाला पेपरमध्ये नाव येत नाही, कुठेही पब्लिसिटी येत नाही, फोटो छापून येत नाही. म्हणून तुम्ही आता पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जुनेच कागद, म्हणजे 2022ला तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की 2022ला मी तुम्हाला आठवण करून देतो की पालकमंत्री होते तेव्हा ह्याच डिमांड होत्या, त्या आता पुन्हा 2025 मध्ये 3 वर्षानंतर पूर्ण करा. हे जे जुनं कागद काढून तुम्ही आले ते फक्त फोटो छापण्यासाठी आणि नाव छापून घेण्यासाठी. तुमच्या खरोखरच मनात जर आस्था असती या क्षेत्राच्या विकासासाठी, तर 5 वर्षात एक खासदार जर या 22 गावात वीजच पोहोचायची होती, किंवा 100 गावात बस नाही म्हणून बसेसाठीच पाठीमागे लागला असता, तर कुठल्या हालतीत त्यांनी ते करून दाखवलं असतं. पण तुम्हाला फक्त दिखास आणि छपास, म्हणजे टेलिव्हिजनवरनं दिसण्याचं आणि वर्तमानपत्रात छापून येण्याचं एक रोग लागलेला आहे.
त्यामुळे जनतेला जेव्हा या पडीक उमेदवारांना जेव्हा जनतेच्या प्रश्नांचा पुळका येतो, तेव्हा जनतेने त्यांना विचारलं पाहिजे होतं, अहो सत्तेत होता तेव्हा तुम्हाला पुळका येत नव्हता. तेव्हा तुमच्यासाठी प्रायोरिटी होती उद्धव ठाकरेचं घर आणि हनुमान चाळीसा. हे प्रश्न आता जनतेने विचारले पाहिजे. कारण चूप राहिल्याने जनतेला ग्रँटेड म्हणून लोक घेतात आणि आपले नेता सुद्धा मेंढरासारखं मतदातांना समजतात. आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.